पाहतोय आव्हाड यांच्या समर्थकांकडून आता जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता आव्हाड समर्थक आक्रमक झालेले आहेत। आव्हाड यांच्या निवासस्थानाबाहेर समर्थकांनी आता ठिय्या दिलेला आहे। ही थेट दृश्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करण्यात आलेला होता ठाण्यात आणि त्यानंतर आता आव्हाड समर्थक आक्रमक झालेले आहेत। आव्हाड यांच्या निवासस्थानाबाहेर समर्थकांनी ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। कार्यकर्त्यांकडून आता आव्हाड समर्थकांच्या कार्यकर्त्यांकडून आता या ठिकाणी ठाण्यात रास्ता रोको देखील करण्यात येतोय। पोलिसांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। पोलिसांकडून आता मध्यस्थी केली जाते। कार्यकर्त्यांना रस्त्यावरून उठण्याची विनंती करण्यात येते। महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी एकवटलेला आहे आणि जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि एकूणच या हल्ल्याचा निषेधही व्यक्त केला जातो। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी अक्षय मावळे यांच्याकडून। अक्षय, ठाण्यात आपण पाहतोय आता हल्ल्यानंतर आव्हाड समर्थक आक्रमक झालेले आहेत। ठाण्यामधील हा रस्ता रोखून धरण्यात आलेला आहे आणि ठिय्या आंदोलन केलं जातं। या ठिकाणी पोलीस मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतायत पण समर्थक मात्र आक्रमक झालेले आहेत। नक्कीच लागवी आपण जर बघितलं तर दुपारच्या सुमारास स्वराज्य संघटनेने जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर दगडफेक केली, गाडीची तोडफोड देखील केली होती आणि यानंतर आता जितेंद्र आव्हाडांचे जे समर्थक आहे समर्थक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं आपण बघू शकतोय। ठाण्यातील जे जितेंद्र आव्हाड यांचं घर आहे या घरासमोर हे संपूर्ण कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे। यांनी जो हायवे आहे हा हायवे देखील या ठिकाणी बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हे संपूर्ण जे कार्यकर्ते आहे या कार्यकर्त्यांना अडवलेलं आहे आणि मात्र हे समर्थक जे आहे मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहे। जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनात संपूर्ण जी कार्यकर्ते आहेत ठाण्यातील कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरले आहे। रस्त्यावर जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या ज्या रांगा आहे या रांगा देखील या ठिकाणी लागलेल्या आहे। वाहतूक देखील खोळंबल्याची जी दृश्य आहे ती दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। मात्र आता पोलिसांकडून जे आहे हा संपूर्ण जो प्रकार आहे हा कुठेतरी कमी करण्याचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न केला जातोय, मात्र पोलीस या संपूर्ण कार्यकर्त्यांना अडवण्याचा जो प्रयत्न केला जातोय। मात्र अक्षय, या कार्यकर्त्यांची नेमकी काय मागणी आहे? नक्कीच सांगू, आपण जर बघितलं तर ज्या वेळी जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आणि यानंतर संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते आक्रमक झाले होते। सकाळच्या सुमारास गाडी देखील फोडण्यात आली होती, मात्र आता या कार्यकर्त्यांकडून मागणी केली जाते की ज्या लोकांनी ही संपूर्ण गाडी फोडली होती यांना देखील या ठिकाणी अटक केली पाहिजे, त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल केले पाहिजे आणि संपूर्ण कार्यकर्ते जे आहे यांच्याकडून ही मागणी लक्षात येतोय। अक्षय, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।